मनःशांती. लेखक डॉक्टर संजय मंगेश सावंत. वाचन दत्ता सरदेशमुख. डॉक्टर, तुम्ही आमच्या घरी याल का? 4 वाजत आले होते. आज मावडीच्या ओपीडीला यायला चांगलाच उशीर झाला होता. गाडीतून उतरतो न उतरतो तोच एक मुलगा घरी येता का असं विचारत होता. त्याला म्हटलं, अरे सध्या मला व्हिजिट्स वगैरे जमत नाहीत. मी नकार देताच तो मुलगा म्हणाला, डॉक्टर, आमच्या घरी आजारी कुणी नाही आहे, गणपती बसवला आहे, गौरी आल्या आहेत आणि त्यानिमित्त सत्यनारायणाची पूजा देखील घातली आहे. तुम्ही आमच्या घरी तीर्थप्रसाद आणि दर्शनासाठी यावं अशी सर्वांची खूप इच्छा आहे. मी त्याला म्हटलं, बघू जमलं तर. लवकर पेशंट उरकले तर येईन. त्याचा चेहरा उतरला. आता पेशंट संपल्यावर त्याच्या घरी जायचं म्हणजे चहा पाणी नाश्ता 15-20 मिनटं नक्कीच जाणार. पुढचं सगळं शेड्यूल बिघडून जातं. आज पेशंट संपायला देखील थोडा उशीरच झाला. गाडी स्टार्ट करणार इतक्यात तो मुलगा पुन्हा गाडीसमोर आला. चेहऱ्यावर तेच आर्जव. त्याचा केविलवाणा चेहरा बघून आता त्याचं मन मोडवे ना मला. हाकेच्या अंतरावर असलेल्या त्याच्या घराकडे मी गाडी वळवली. घरात शिरताच लक्षात आलं, फक्त 2च खोल्या, किचन आणि बाहेर बैठकीची खोली. परंतु तेवढ्या छोट्या जागेतही गणपतीची प्रसन्न आणि सुबक मूर्ती उठून दिसत होती. गौरींची आरास तर खूपच मनमोहक होती. साधंच डेकोरेशन, पण खूप प्रसन्न वाटत होतं. घरामध्ये सुखवस्तूपणाच्या कुठल्याही खाणाखुणा दिसत नव्हत्या, पण घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंदापुढं त्या भौतिक गोष्टींचं महत्त्व गौण होतं. इतक्यात मुलाच्या आजीनं फराळाची डिश समोर ठेवली. काहीतरी घेतल्यासारखं करून डिश मी बाजूला ठेवली आणि नंतर त्या मुलाची आई 3 कप चहा घेऊन आली. 3ही कप वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगांचे होते आणि प्रत्येकाचे टपरे गेले होते. मला चहा पिताना मात्र काहीच गैर वाटलं नाही, कारण माझ्या दृष्टीनं त्या कपापेक्षा त्या प्रेमानं आणि मायेनं दिलेला अमृततुल्य चहा महत्त्वाचा होता. मी बाप्पांचं दर्शन घेऊन बाहेर पडलो. मी त्यांच्या घरी गेल्यामुळं सर्वांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद लपून राहत नव्हता. मी गाडी स्टार्ट केली आणि रस्त्याला लागलो. मी विचार करू लागलो, फक्त 10-15 मिनटं गेली असतील माझी तिथं, पण आपण जाण्यासाठी किती आढेवेढे घेत होतो. आणि समजा अजून जर 4-5 पेशंट वाढले असते तर तेवढाच उशीर झाला असता. आपण स्वतःला वेळेला इतकं बांधून घेतलं आहे की नातीगुती आपण विसरत चाललोत की काय. मोरगावच्या चौकातून मूर्तीकडे वळताना अचानक एक जुना मित्र गाडीला आडवा आला. अरे काय, किती दिवसांनी भेटतोयस, चल लगेच घरी दर्शनाला. गौरी गणपती बसवलेत. जवळजवळ ओढतच त्यानं मला त्याच्या घरी नेलं. घरात शिरताच हॉलमध्ये बघितलं, गणपतीची मूर्ती आणि गौरी. गौरी डेकोरेशनमध्ये अक्षरशः झाकून गेल्या होत्या. मोठमोठ्या किमती वस्तू सजावटीसाठी वापरल्या होत्या. त्यातच स्टिरिओचा गोंगाट. फराळाचे पदार्थ तर एखादं मोठं दुकान थाटल्यासारखं मांडले होते. आतल्या बेडरूममध्ये मुलगा भोकाळ बसून रडत होता. किचनमध्ये सासूसुनेची कशावरून तरी कुरबूर चालू होती. अक्षरशः गुदमरल्यासारखं झालं मला. माझी ही अवस्था तर त्या बिचाऱ्या बाप्पाचं काय झालं असेल असा विचार मनात आला. तेवढ्यात मित्राची बायको चहा घेऊन आली. किमती आणि इम्पोर्टेड क्रॉकरी सेटमध्ये तिनं चहा आणला होता. कालच ऑनलाईन मागवला, 5,000 रुपयांचा आहे. मित्रानं विचारलं नसतानाही पुष्टी जोडली. त्यानं गणपतीच्या दर्शनाला बोलवलं नसून संपत्तीचं प्रदर्शन दाखवायला बोलवलं आहे की काय असं वाटू लागलं. सगळं काही होतं तिथं, पण मांगल्य नव्हतं. अस्वस्थ वाटू लागल्यामुळं त्याची परवानगी घेतली आणि मी त्याच्या घरातून बाहेर पडलो. मगाशी त्या गरिबाच्या झोपडीत जाऊन कमी झालेला स्ट्रेस
इथं आल्यामुळं अजून वाढला होता. आमच्या मोर्टी गावात नवीनच मॉल सुरू झाला आहे. दुसऱ्या दिवशी मावडीला जाण्याच्या अगोदर पहिल्यांदा मी त्या मॉलमध्ये गेलो. तिथल्या सेल्समनला सांगितलं, तुमच्याकडं जेवढे भारीत भारी चहाचे कप असतील त्याचा एक सेट गिफ्ट पॅक कर. नंतर ते पॅकिंग गाडीत ठेवलं. मोरगावमध्ये स्टॉलवर नेहमीप्रमाणेच कुठलीही घासाघीस न करता फळं घेतली. शेजारी स्वीट होम होतं, तिथून मोदक, बर्फी, बाकरवडी पॅक करायला सांगितली आणि या सगळ्या वस्तू एका मोठ्या बॅगमध्ये भरून गाडीत ठेवल्या. आज देखील मावडीमध्ये पेशंटची खूपच गर्दी होती. पेशंट संपल्यानंतर काल ज्या मुलाच्या घरी गेलो होतो त्याला दवाखान्यात बोलावून घेतलं. त्याच्या हातात ती पिशवी देत म्हटलं, हे घरी घेऊन जा. क्षणभर त्याला काहीच सुचेना. नको नको म्हणायला लागला. मग त्याला म्हटलं, अरे हा बाप्पासाठी प्रसाद आहे, नाही घेतलं तर तो नाराज होईल. असं म्हटल्यानंतर त्या मुलाचा चेहरा खुलला, डोळे पाणावल्यासारखे झाले आणि ते गोड ओझं घेऊन तो पळतच घरी गेला. घरी परतताना विचार मनात आला, खरंच आपल्या पूर्वजांनी सणांचं हे नियोजन खूप विचारपूर्वक योजलेलं आहे. हिंदू सणांवर, प्रथांवर, उत्सवांवर कायम टीका करणाऱ्या नतद्रष्ट लोकांची मला खूप कीव वाटते. खरं तर सर्वांचे सण, ख्रिसमस, ईद, दिवाळी हे म्हणजे उत्साह, आनंद सर्वांना एकत्र आणून गरीब श्रीमंत, जातपात, धर्म यातल्या दऱ्या मिटवण्याची पर्वणी असते. सण म्हणजे उधळपट्टी नाही, तर स्वकष्टानं कमावलेल्या पैशांची खरी आणि गरजेची उधळण. सणाची चाहूल लागली की घरामध्ये स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते. घरातली घाण आणि मनातली घाण देखील बाहेर टाकली जाते. घरात एक प्रकारचं मंगलमय वातावरण तयार होतं, एकोपा तयार होतो, तणाव निवळतो. गरीब असो, श्रीमंत असो, कष्टानं मिळवलेल्या पैशाचा माणूस आपापल्या परीनं विनियोग करून थकलेल्या मनाला आणि शरीराला ऊर्जा आणि उसंत देतो. इतकंच काय, पण बाजारपेठेमध्ये देखील चैतन्य निर्माण होतं. अगदी रस्त्यावरच्या हातगाडीवाल्यापासून ते मोठ्या मॉलमधल्या व्यापाऱ्यापर्यंत सगळेजण सणांची, उत्सवांची वाट बघत असतात. सणांमुळं मोठी उलाढाल होत असते आणि अर्थचक्राला गती मिळते. सणच नसतील तर बाजारपेठा देखील ठप्प होतील. सूर्य अस्ताकडे चालला होता. दूर कुठून तरी एका घरातून सुखकर्ता दुःखहर्ता असे बाप्पाच्या आरतीचे मंजूळ स्वर कानावर येत होते. मन आणि शरीर दोन्हीही प्रसन्न झालं होतं. खरंच आता पटलं, आपण आनंदी असण्यामध्ये जे सुख आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक दुसऱ्याला आनंद देण्यामध्ये, त्याला आनंदात बघण्यामध्ये असतं आणि ते अनुभवल्यानंतरच त्याची खरी प्रचिती येते. मनःशांती स्वानुभवावर आधारित हा लेख डॉक्टर संजय मंगेश सावंत यांचा होता. मोबाईल नंबर 9822012730. दुसरा नंबर 9665059760. वाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.